सो आम्ही करिअर गायडन्सचा एक पाया बनवून देतो. स्टुडंट्सना त्यांच्या स्वप्नांची एक इमारत उभी करायची आहे. वा, बरोबर ना? तर खरोखर करिअर गायडन्स जर प्रॉपर टाइमला मिळाला तर मुलं खूप मोठ्या उच्च पदावरती पोहोचू शकतात. ओके. जसं तू म्हणालीस की बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे खूप सारे करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्याच्यामुळेच मुलं कन्फ्युज होतात की त्यांच्या ऍप्टिट्यूडला, त्यांच्या इंटरेस्टला आणि त्यांच्या पर्सनॅलिटीला कुठलं करिअर मॅच होईल. त्यासाठी करिअर काउन्सिलिंग खूपच इम्पॉर्टंट आहे. आर्किटेक्चरमध्ये खूप हार्डवर्क आहे आणि त्यामुळे पुढे जाऊन मुलांना ना त्याच्यामध्ये खूप स्ट्रेस येतो. तर मग अशा वेळेला मग सपोज आधीच जर करिअर गायडन्स घेतला तर त्यांचा हा टाइम पण वेस्ट होणार नाही, त्यांची एनर्जी वेस्ट होते आणि कॉन्फिडन्स पण लूज होतो ना त्यांचा. सो त्याच्यासाठी करिअर गायडन्स खूप इम्पॉर्टंट आहे. सो मनी इज नॉट व्हॉट डिफाईन्स अ सक्सेसफुल पर्सन. इट ऑल्सो अबाउट द one's ability, टॅलेंट अँड पॅशन. ऍस्ट्रॉलॉजिकल करिअर गायडन्स हा टोटली ऍस्ट्रॉलॉजी बेस्ड आहे. ठीक आहे. याच्यामध्ये स्टुडंटच्या कुंडलीचा अभ्यास करून प्लॅनेटरी पोझिशन बघून त्यांना करिअरसाठी मार्गदर्शन केलं जातं. ओके. त्याच्यामध्ये चंद्र आणि सूर्य खूप इम्पॉर्टंट प्लॅनेट्स आहेत. तर मी तुम्हाला लॉजिक सांगते त्याचं काय आहे ते. आता चंद्र हा मनाचा कारक आहे. हॅलो एव्हरीवन, दिस इज आकांक्षा आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं इव्हॉल्व विथ आकांक्षामध्ये. करिअर म्हटलं की अनेक अडचणी आणि आव्हानं समोर असतात, पण योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांना सहज साध्य करू शकता. म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत सायंटिफिक करिअर गायडन्स आणि ऍस्ट्रॉलॉजिकल करिअर गायडन्स बद्दल. आणि हीच चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले सौ मधुरा पंडित मॅम यांना. मधुरा पंडित मॅम या ग्लोबली सर्टिफाईड करिअर काउन्सिलर आहेत आणि ऍस्ट्रॉलॉजरही आहेत. नमस्ते मॅम. नमस्ते आकांक्षा. मॅम, टुडेज वर्ल्ड इज चेंजिंग रॅपिडली. पहिले जिथे लिमिटेड करिअर ऑप्शन्स अवेलेबल असायचे तिकडे आज टेक्नॉलॉजी आणि ग्लोबलायझेशनमुळे वास्ट करिअर चॉईसेस अवेलेबल आहेत. तर मग एवढे सगळे चॉईसेस अवेलेबल असताना करिअर गायडन्स इतकं महत्वाचं आहे असं तुम्हाला का वाटतं? जसं तू म्हणालीस की बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे खूप सारे करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्याच्यामुळेच मुलं कन्फ्युज होतात की त्यांच्या ऍप्टिट्यूडला, त्यांच्या इंटरेस्टला आणि त्यांच्या पर्सनॅलिटीला कुठलं करिअर मॅच होईल. त्यासाठी करिअर काउन्सिलिंग खूपच इम्पॉर्टंट आहे. सेकंड पॉइंट आहे की अपॉर्च्युनिटीज आणि रिसोर्सेस. जसं पहिल्यांदा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असे स्ट्रीम्स होते, बरोबर. आता तसे मल्टिपल स्ट्रीम्स अवेलेबल आहेत आणि त्या स्ट्रीम मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. जसं सायबर सिक्युरिटी आहे, AI आहे, पॉलिटिकल सायन्स, ऍक्च्युअल सायन्स, नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्यामुळे काय होतं, मुलं कन्फ्युज होतात, मुलांना नॉलेज पण नसतं. सो करिअर गायडन्स मध्ये काय होतं की आम्ही त्यांना निरनिराळे करिअर ट्रेंड्स सांगतो. ठीक आहे. तर त्यांना नवीन नवीन करिअरचे काय ऑप्शन्स आहेत ते त्यांना समजतं. ओके. तिसरा पॉइंट आहे स्ट्रेस. आता मी तुला एक एक्झाम्पल देते. सपोज एखाद्या मुलाने आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतलं. ठीक आहे. आता आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतल्यानंतर एका वर्षानंतर त्याला असं वाटलं की मला हे जमत नाहीये, कारण आर्किटेक्चर ही फील्ड नुसतं आर्टिस्टिक किंवा नुसतं लॉजिकल थिंकिंग ह्याच्यावरती नाहीये किंवा ड्रॉइंगच चांगलं म्हणून आर्किटेक्चरला जावं असं नाहीये. आर्किटेक्चर हे ऍक्च्युअली खूप हार्डवर्क आहे. त्याच्यामध्ये आर्किटेक्चरमध्ये खूप हार्डवर्क आहे आणि त्यामुळे पुढे जाऊन मुलांना ना त्याच्यामध्ये खूप स्ट्रेस येतो. तर मग अशा वेळेला मग सपोज आधीच जर करिअर गायडन्स घेतला तर त्यांचा हा टाइम पण वेस्ट होणार नाही, त्यांची एनर्जी वेस्ट होते आणि कॉन्फिडन्स पण लूज होतो ना त्यांचा. सो त्याच्यासाठी करिअर गायडन्स खूप इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युअली करिअर गायडन्स ऍक्ट्स द कंपास विच शोज प्रॉपर डिरेक्शन टू स्टुडंट टू चूज देअर रिअलिस्टिक अँड होलिस्टिक करिअर पाथ. ओके. ठीक आहे. होलिस्टिक म्हणजे काय, तर मुलांच्या सर्वांगीण पर्सनॅलिटीचा विचार करून त्यांना करिअर पाथ सांगितला जातो. ओके. तर मी असं म्हणेन की सो मनी इज नॉट व्हॉट डिफाईन्स अ सक्सेसफुल पर्सन.
इट ऑल्सो अबाउट द वन्स ॲबिलिटी, टॅलेंट अँड पॅशन. सो मला असं सांगावं असं वाटतं सगळ्यांना की पहिल्यांदा तुमचे विकनेसेस, तुमचे स्ट्रेंथ्स पडताळून पहा आणि मग योग्य त्या करिअरचं पाथ चूज करा. सो ह्याच्यासाठी करिअर गायडन्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ओके. पण मग ह्या सगळ्यामध्ये सायंटिफिक करिअर गायडन्स म्हणजे नक्की काय? तर सायंटिफिक करिअर गायडन्स म्हणजे ते टोटली सायंटिफिकली बेस्ड आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 स्टेप्स असतात. एक पहिलं असतं तर स्टुडंट काउन्सिलिंग, सेकंड असतं सायकोमेट्रिक असेसमेंट आणि थर्ड असतं पॅरेंट्स काउन्सिलिंग. ओके. आता स्टुडंट काउन्सिलिंग का गरजेचं आहे? कारण स्टुडंटची मानसिकता पण समजून घेणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि स्टुडंटला कशामध्ये इंटरेस्ट जास्त आहे, ते कुठला सब्जेक्ट एन्जॉय करतात हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारून की त्यांना सपोज एखाद्याला मॅथ्स आवडतंय की त्याला अभ्यास न करता पण त्याच्यामध्ये छान मार्क्स मिळवत आहे, त्याचं इनबॉर्न टॅलेंट आहे मॅथ्स, तर मॅथ्स रिलेटेड तो सब्जेक्ट घेऊ शकतो. बरोबर. आणि सपोज एखाद्याला मॅथ्स आवडतच नाहीये, त्याचा तो इनबॉर्न टॅलेंट नाहीये, त्याला यासाठी खूप स्ट्रगल करायला लागतंय, सो त्याने मॅथ्स रिलेटेड सब्जेक्ट नाही घ्यावे. ह्यासाठी करिअर गायडन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं म्हणजे आता आपण बघतो की मुलांची इमोशनल हेल्थ पण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या एज मध्ये मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस पण खूप होत असतात. नॉट ओनली करिअर एज्युकेशन पण त्यांची मानसिकता पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी स्टुडंट काउन्सिलिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सेकंड पॉइंट ह्याच्यामध्ये येतो तो सायकोमेट्रिक असेसमेंट. सायकोमेट्रिक असेसमेंट ह्याच्यामध्ये 3 पॅरामीटर्स इम्पॉर्टंट आहेत. पहिला आहे ऍप्टिट्यूड, सेकंड आहे इंटरेस्ट आणि तिसरा आहे पर्सनॅलिटी. आता ऍप्टिट्यूड काय आहे? तर ऍप्टिट्यूड आपलं मेंटल ॲबिलिटी आहे, इनबॉर्न टॅलेंट आहे, इनहेरंट कॅपॅसिटी आहे, तर ते चेक करणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि दुसरं आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे त्या मुलांचं लायकिंग, कुठला सब्जेक्ट ते एन्जॉय करतात, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे ऍप्टिट्यूड आणि इंटरेस्ट दोन्ही पण सेम पेजवर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक्झाम्पलसाठी तुला सांगते मी, सपोज एखाद्याचं मॅथ्स मध्ये मेंटल ॲबिलिटी खूप चांगली, ऍप्टिट्यूड खूप चांगला आहे, पण त्याचा इंटरेस्ट लो येतोय, तर तो मॅथ्स हा सब्जेक्ट नाही घेऊ शकत. बरोबर. तर इंटरेस्ट पण त्या पेजवरती तरी हवा. बरोबर. तर त्याचा ऍप्टिट्यूड लो आहे, इंटरेस्ट हाय आहे मॅथ्स मध्ये, तर ते पण नाही चालणार, कारण ऍप्टिट्यूड नाही, मेंटल ॲबिलिटी मध्ये तो कसं मॅथ्स सॉल्व्ह करेल ना. बरोबर. सो ऍप्टिट्यूड इंटरेस्ट दोन्ही सेम पेजवरती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तिसरा पॉइंट आहे तो पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी पण खूप मॅटर करते. जसं आपण बघतो की काही मुलं इंट्रोवर्ड असतात, काही एक्स्ट्रोवर्ड असतात, काही सोशल असतात, काही आर्टिस्टिक असतात, तर पर्सनॅलिटीचा पण अभ्यास ह्याच्यामध्ये केला जातो. तर हे 3 पॅरामीटर्सचा अभ्यास करून ह्या टेस्ट बनवलेल्या आहेत. ठीक आहे. आणि ह्या टेस्ट ज्या आहेत ना, त्या मोठमोठे रिनोन सायकोलॉजिस्ट आहेत, लाईक हॉवर्ड गार्डनर आहे, हॉलंड्स आहे, यांचे मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी म्हणून एक थेरम आहे, नंतर रियासिक थेअरी म्हणून एक आहे, त्याचा वापर करून ह्या टेस्ट बनवलेल्या आहेत. सो ह्या सायंटिफिकली अप्रूव्ड टेस्ट आहे, त्याचे रिझल्ट पण खूप चांगले येतात. अच्छा. ठीक आहे. तिसरा पॉइंट येतो आपला की पॅरेंट्स काउन्सिलिंग. पॅरेंट्स काउन्सिलिंग मध्ये कसं असतं की आजकाल पॅरेंट्स आणि मुलं हे दोघं पण कधी कधी त्यांच्यामध्ये थोडेसे डिफरन्सेस असतात. बरोबर. ते दोघंही सेम पेजवरती जाणं इम्पॉर्टंट आहे. तर एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज डॉक्टर आहेत पॅरेंट्स, त्यांना असं वाटत असतं की माझा मुलगा पण डॉक्टरच व्हावा, मग त्यासाठी आणि त्या मुलाला त्याच्यामध्ये कदाचित इंटरेस्ट नसेल, तो म्हणतो नाही बनायचं, की आई वडील त्याला फोर्स करतात. मग अशा वेळेला जर सायकोमेट्रिक असेसमेंट किंवा काउन्सिलिंग घेतलं, मग मुलांचे सायकोमेट्रिक असेसमेंट मध्ये त्याचं ऍटिट्यूड समजलं, मग सपोज ते नाही मॅच होत आहे, तर मग आम्हाला काउन्सिलिंग करायला लागतं पॅरेंट्सना, किंवा तुम्ही त्याला फोर्स करू नका की त्याचा ऍटिट्यूड त्याच्यामध्ये नाही आहे. सो ह्या केसमध्ये पॅरेंट्स काउन्सिलिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे ह्या 3 गोष्टींचा विचार करून सायंटिफिक करिअर गायडन्सचा रिझल्ट मिळतो आपल्याला. सो हे पण एक खूप छान टूल आहे, सायंटिफिक करिअर गायडन्स. ओके. तुम्ही म्हणालात की सायकोमॅटिक असेसमेंट, पण ह्या ज्या असेसमेंट आहेत ह्या कुठे जाऊन तुम्हाला द्यायला लागतात, की या ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्या ह्या तुम्ही अवेलेबल करून देता?
मग ह्या ऑनलाईन अवेलेबल आहेत ऍक्च्युली. माझी साईट आहे, त्या साईटवर जस्ट रजिस्टर करायचं आणि हा टेस्ट तिथे अवेलेबल आहे. ओके. सो ही खूप छान माहिती मिळाली आपल्याला मॅम कडून. मॅमच्या वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देऊ. ज्या कोणाला या सायकोमॅटिक असेसमेंट द्यायच्या असतील त्यांनी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आता सायंटिफिक करिअर गायडन्स झालं. ओके. ऍस्ट्रॉलॉजिकल करिअर गायडन्स म्हणजे नक्की काय? ऍस्ट्रॉलॉजिकल करिअर गायडन्स हा टोटली ऍस्ट्रॉलॉजी बेस्ड आहे. ठीक आहे. याच्यामध्ये स्टुडंटच्या कुंडलीचा अभ्यास करून प्लॅनेटरी पोझिशन बघून त्यांना करिअरसाठी मार्गदर्शन केलं जातं. ओके. त्याच्यामध्ये चंद्र आणि सूर्य खूप इम्पॉर्टंट प्लॅनेट्स आहेत. तर मी तुम्हाला लॉजिक सांगते त्याचं काय आहे ते. आता चंद्र हा मनाचा कारक आहे. आपल्या ऋषीमुनी आधीच सांगितलं आहे की चंद्र राशी, चंद्र नक्षत्र हे आपलं ऍप्टिट्यूड आहे. ओके. सो याच्यावरनं आपल्याला करिअरचं मार्गदर्शन मिळू शकतं. तसंच सूर्य पण एक इम्पॉर्टंट प्लॅनेट आहे. सूर्य ना आत्माकारक आहे. सूर्य आपल्याला सोल पर्पज दाखवतो. सो सूर्य राशी, सूर्य नक्षत्रावरनं पण आपल्याला प्रॉपर करिअर गायडन्स मिळू शकतो. ओके. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्लॅनेटरी पोझिशन बघून आपल्याला एक योग्य तो करिअर पाथ मुलांना सांगता येतो. त्यासाठी ऍस्ट्रॉलॉजिकल करिअर गायडन्स पण खूप छान टूल आहे. ओके. पण सायंटिफिक करिअर गायडन्स आणि ऍस्ट्रॉलॉजिकल करिअर गायडन्स हे दोन्ही टूल एकत्र यूज केले तर त्याचे रिझल्ट जास्त चांगले मिळतात का? हो, हा खूप छान प्रश्न विचारलास तू. की हे दोन्ही टूल जर आपण यूज केले तर दोन्ही टूल 95% पर्यंत करेक्ट रिझल्ट येतात. म्हणजे 95% मॅच होतात. आता सपोज सायंटिफिक करिअर गायडन्स मध्ये एखाद्याचं कम्प्युटर इंजिनिअरिंग आलं आणि जर त्यांनी ऍस्ट्रॉलॉजिकली पण बघितलं, त्यांनी चार्ट बघितला आणि त्याच्यात पण कम्प्युटर इंजिनिअरिंग येत आहे, तर मग ते कन्फर्मेशन होऊन जातं की मला कम्प्युटर इंजिनिअरच व्हायचं आहे. ओके. बरोबर. तर हे दोन्ही पण जर टूल वापरले तर तुम्हाला एक कन्फर्मेशन होतं की चला मला हेच बनायचं आहे आणि त्यामुळे मग एकदम कॉन्फिडेंटली मुलं पुढे जातात. ओके. म्हणून मी सजेस्ट करेन की दोन्ही टूल खूप चांगले आहेत. पण कधी कधी काय होतं ना की सगळेच पॅरेंट्स ऍस्ट्रॉलॉजीला फॉलो करत नाहीत. बरोबर. तर सायंटिफिक करिअर गायडन्स पण खूप चांगलं टूल आहे. ते सायंटिफिकली अप्रूव्ड आहे ना, त्याचे रिझल्ट पण खूप छान येतात. त्यामुळे कुठलं पण टूल युज करू शकतात, पण दोन्ही केलं तर वेल अँड गुड. ओके. आणि पण ठीक आहे, आपण दोन्ही समजा कम्पेअर केले, पण मग ह्याच्यासाठी काय एज बार असतो का? मी सजेस्ट करेन की 13 to 14 इयर्स एज पासून 18 to 20 इयर्स एज पर्यंत करिअर गायडन्स घेऊ शकतात. ओके. त्याच्या आधी गरज नसते आणि ह्या पिरियड मध्येच मुलं कन्फ्युज असतात. त्यामुळे हे एज प्रॉपर आहे करिअर गायडन्स घेण्यासाठी. मग तुमच्या मते करिअर गायडन्स ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असू शकते का? येस, करिअर गायडन्स ही खरोखर एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. आता बघ ना, सपोज मी तुला एक एक्झाम्पल देते. सपोज आपल्याला एक बिल्डिंग उभारायची आहे, तर आपण त्याचा पाया बांधतो. तो पाया जर मजबूत असेल तर ती बिल्डिंग वर्षानुवर्ष उभी राहू शकते. किती ऊन पाऊस वारा येऊ देत ती तशी उभी असते. सो आम्ही करिअर गायडन्सचा एक पाया बनवून देतो. स्टुडंट्सना त्यांच्या स्वप्नांची एक इमारत उभी करायची आहे. वा, बरोबर ना. तर खरोखर करिअर गायडन्स जर प्रॉपर टाइमला मिळाला तर मुलं खूप मोठ्या उच्च पदावरती पोहोचू शकतात. ओके. त्यासाठी करिअर गायडन्स इम्पॉर्टंट आहे. मॅम, खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. खूप वेगळ्या विषयाची माहिती मिळाली आणि आय होप सो व्ह्युअर्सना सुद्धा खूप काही वेगळं शिकायला मिळालं असेल आज तुमच्याकडनं. सो तुमचे खूप खूप आभार. आकांक्षा, खरोखर मनपूर्वक तुझे पण आभार मानते मी, कारण हा एक खूप इम्पॉर्टंट विषय आहे आणि तो तू सर्वांसमोर आणला आहेस, मला इन्व्हाइट केलं आहेस, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या विषयांवरती पॉडकास्ट घेऊन आम्ही नक्की परत येऊ. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड नेव्हर स्टॉप इव्हॉल्विंग. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड.